राज्यात 5व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे। या 6 मतदारसंघातील 3 मतदारसंघात ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा सामना आहे, तर एका मतदारसंघात ठाकरेंचा पक्ष आणि भाजप यात लढत आहे, तर 2 मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे। मुंबईतल्या 6 मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे। या 6 मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची लढत ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी आहे, तर शिवसेना भवनाचा परिसर दादरसह धारावीचा भाग समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासोबत असेल। उत्तर मध्य मुंबईत भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची लढत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्याबरोबर आहे, तर उत्तर पूर्व मुंबईत भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा सामना ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्याशी होणार आहे। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांचा सामना ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्याशी होईल, तर उत्तर मुंबईत भाजपचे नेते पियुष गोयल यांची लढत काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्याशी असणार आहे। मुंबईतील या सर्व 6 मतदारसंघात सोमवारी मतदान होणार असून मुंबईकरांचं मतांचं दान कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता आहे। मुंबईतल्या 6 मतदारसंघांसह राज्यातल्या एकूण 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होतं। या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। या मतदारसंघात दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सोमवारी मतदान होईल। ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा सामना ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्याशी होणार आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची लढत ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्याबरोबर होईल। भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा सामना शरद पवार यांच्या पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्याशी आहे। दिंडोरीत भाजपच्या उमेदवार भारती पवार यांची लढत शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याशी होणार आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे, ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अशी तिरंगी लढत असणार आहे। धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे यांची लढत काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्याबरोबर आहे। राज्यातील 13 मतदारसंघात शेवटच्या टप्प्यातलं मतदान सोमवारी पार पडणार आहे। या मतदानाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगातर्फे केलं जात आहे। मुंबईसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होईल। या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे। मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि मतदान केंद्र साहित्य सुपूर्द करण्यात आलंय। मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारी हे साहित्य घेऊन नियोजित मतदान केंद्रात रवाना झाले आहेत। मतदान केंद्रावर उन्हापासून बचावासाठी मांडव आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मतदारांना आवाहन आहे की त्यांनी उद्याच्या दिवशी मतदानाची पहिला आपला हक्क बजवावा। जर अवकाळी पाऊस झाला तर आणि उकाडा या दोन्ही दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणामध्ये सावलीची शेड टाकलेली आहे। त्याबरोबरच दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान करता यावं यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय। राज्यातील 13 मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानाची तयारी अंतिम झाली आहे। या 13 मतदारसंघात काही केंद्र ही संवेदनशील आहेत आणि या पार्श्वभूमीवर मतदान सुरळीतपणे पार पडावं यासाठी पोलीस दल सुद्धा सज्ज आहे। राज्यात सोमवारी 13 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावं यासाठी पोलीस दल सज्ज झालंय। मुंबईत सोमवारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। मुंबईत पोलीस दलाचे 5 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 77 पोलीस सहआयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी तैनात असतील। त्याचबरोबर 22,100 पोलीस आणि 3 दंगल नियंत्रण पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहेत। त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस आणि अंमलदार सुद्धा सज्ज आहेत। सोमवारी मतदान होणाऱ्या राज्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघात 160 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। या ठिकाणी पोलिसांची विशेष करडी नजर असेल। कालपासूनच सर्व जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना सगळे ऑन रोड आलेले आहेत। क्रिमिनल्सच्या विरुद्ध आपण स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स पण घेतलेले आहेत आणि उद्याचं जे मतदान आहे ते एकदम शांततापूर्ण वातावरणात होईल। सोमवारी पार पडणारं मतदान शांततेत पार पडावं यासाठी राज्य पोलीस सज्ज झाले आहेत। संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल एक मोठा दावा केला आहे। 2019 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी विरोध केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। यावरून राज्यातलं राजकारण 5 वर्ष मागे गेलंय।
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला आम्ही तयार होतो, मात्र शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये आपापसात चर्चा झाली नव्हती असा दावा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला। यानंतर लगेचच संजय राऊत मैदानात उतरले। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राजकारणात त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या नेत्याच्या हाताखाली काम करायचं नव्हतं अशी नवी माहिती राऊत यांनी समोर आणली। आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। आम्हाला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे चालणार नाहीत अशी भूमिका 2019 मध्ये भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय। आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका। राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण तापलंय। 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी विरोध केला होता असा दावा संजय राऊत यांनी केला। दरम्यान राऊत यांच्याकडून खोटी विधानं करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या विधानांकडे लोक करमणूक म्हणून पाहतात असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी राऊत यांनाच टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या टप्प्यातलं मतदान एका दिवसावर आलेलं असताना शरद पवार आणि संजय राऊत यांनी डबल धमाका केलाय। प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर दोन्ही नेत्यांनी टायमिंग साधत सत्ताधाऱ्यांच्या छावणीत हलकल्लोळ उडवून दिला। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्याकडून विरोधकांनी केलेले गौप्यस्फोट, दावे आणि प्रतिदावे तितक्या चपळाईनं उडवून लावले जात आहेत। संजय राऊतांच्या विधानांकडे आता महाराष्ट्राची लोक करमणूक म्हणून सुद्धा बघत नाहीये। शब्द वापुडे केवळ वारा अशी संजय राऊतांच्या विधानांची स्थिती आहे। 4 जूनपर्यंत या लोकांना काही धंदा राहिलेला नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य सातत्यानं तुतारी गट असेल किंवा उबाठा गट असेल यांना राहिलेला आहे। एकंदरीतच 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडलेल्या अनाकलनीय राजकीय घडामोडी राज्यातल्या नागरिकांना अवाक करणाऱ्या होत्या। मात्र आता 5 वर्षांनंतर सुद्धा 2019 मधील राजकीय घडामोडींबद्दलचे गौप्यस्फोट आणि वक्तव्य थांबताना दिसत नाहीत। राज्यातील लोकसभा निवडणुकांचा उत्तरार्ध सुरू आहे, त्यातच आता सर्व पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे। त्याला कारण म्हणजे आता राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापल्याचं दिसत आहे। याचं कारण ठरलंय शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत। या मुलाखतीत पवार यांनी 2004च्या मुख्यमंत्री पदावरून अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांना सुद्धा चिमटा काढलाय। 2004 साली काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त निवडून आले होते। त्यावेळेला मुख्यमंत्री होण्याची संधी राष्ट्रवादीकडे होती, पण त्यावेळेला मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देऊन मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीनं आपल्याकडे घेतली। 2004 सालच्या शरद पवार यांच्या या निर्णयावर पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार यांनी सुद्धा बोट ठेवलं होतं। त्यावर शरद पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वपूर्ण भाष्य केलंय। 2004 मध्ये मुख्यमंत्री पदाबद्दलचा निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता। तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते फार नवखे होते। मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता। तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती। त्यामुळे अधिकची मंत्रिपदं आणि खाती मिळवून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं शरद पवार यांनी म्हटलंय। पवार यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीत 2004 साली घडलेल्या घडामोडींचा पट उलगडला गेलाय। 2004 साली मुख्यमंत्रीपदासाठी कोण योग्य नेता आमच्याकडे नव्हता, तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असं वक्तव्य शरद पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केलं। शरद पवार यांचं हे विधान एकाच वेळेला अजित पवार यांच्यासह भुजबळ यांना सुद्धा दणका असल्याचं बोललं जात आहे। शरद पवार यांनी भुजबळ यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेला दावा भुजबळ यांनी स्वतः फेटाळून लावलाय। त्या पुढे जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये असतो तर आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळालं असतं असं म्हणत पवारांवर पलटवार केलाय। अजित पवार यांचे पाठीराखे असलेले आमदार अमोल मिटकरी यांनीही पवार यांच्या अजित पवार नवखे होते या विधानावर उत्तर दिलंय। मुख्यमंत्री पद दिलं 1-2 वेळा, ते पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा, आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटला। काही सभागृहाचा अभ्यास नसलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री कोणी दिले? महाविकास आघाडीचे शिल्पकार कोण आहेत? आदरणीय साहेबांनीच उद्धव साहेबांना पुढे केलं। मग उद्धव साहेबांना कोणता अनुभव होता? एकंदरीतच 2004 मधल्या मुख्यमंत्री पदावरून आता 2024 मध्ये राजकारण तापलंय। पण 20 वर्ष जुन्या वादावर भाष्य करत पवार यांनी एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती जाहीर केल्याचं दिसतंय। त्यामुळे लोकसभा निवडणूक संपण्याआधीच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्याचं पाहायला मिळत आहे।
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. मी कधीही मुलगी आणि पुतण्या असा भेद केला नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. अजित पवार यांनी एका जाहीर सभेत याबद्दल वक्तव्य केलं होतं. यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भडका उडालाय. मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही असा आरोप शिरूरमधल्या सभेत अजित पवार यांनी केला होता. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी अजित पवार यांचा हा आरोप खोडून काढला. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याबद्दल कधीही मुलगी आणि पुतण्या असा भेद केला नाही. सुप्रिया सुळे आत्तापर्यंत दिल्लीच्या राजकारणात आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलं नाही. उलट अजित पवार यांना कायमच सत्तेतली पदं दिली. हे सगळं दिल्यानंतर अजून काय हवं होतं असा थेट प्रश्न शरद पवार यांनी अजित पवार यांना केलाय. शरद पवार यांनी दिलेल्या उत्तरानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांची बाजू मांडण्यात आली आहे. 2004 पर्यंत कोणी कॅपेबल नाही आणि 2006 नंतर कॅपेबल आहे. मग याचा अर्थ मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये राजकीय फरक केला आहे का साहेबांनी? निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आरोपांवर उत्तर दिलंय. शरद पवार यांनी उत्तर देण्यासाठी हीच वेळ निवडण्यामागचं नेमकं टायमिंग काय असा प्रश्न निर्माण झालाय. राज्यामध्ये उद्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचं मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या नंतर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आपला लढा आणखी तीव्र करणार आहेत. मी राजकारणात येण्यासाठी इच्छुक नाही, मात्र सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एक असल्याचा कायदा केला नाही तर निवडणूक लढवावी लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आपण राजकारणात येण्यासाठी इच्छुक नाही, मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एक असल्याचा कायदा केला नाही तर निवडणूक लढवावी लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. समाज जर मराठा आणि कुणबी एकच हा कायदा जर पारित नाही केला आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी जर नाही केली तर समाज मात्र देणारा बनावं लागणार आहे. समाजाला सत्तेत घालावं लागेल. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत समाजानं जशी एकजूट दाखवली त्याचप्रमाणे 5व्या टप्प्यात सुद्धा मराठा समाजानं एकजूट ठेवावी असं आवाहन त्यांनी केलंय. ज्याला पाडायचंय त्याला पाडा, मात्र समाजाची एकजूट तुटू देऊ नका असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. राज्यात कोणाला देणं नाही, नाशिकचा काय संबंध आहे? कोणालाच नाही राज्यात, कोणाला पाठिंबा दिलेला नाही आणि मराठा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. त्यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडायचं, ज्याला निवडून आणायचं त्याला आणायचं, पण ताकदीनं पाडा, कोणाला पाडा, पण मताची भीती वाटली पाहिजे. मराठा आरक्षणाची लढाई जिंकायची आहे असा निर्धार सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. दिल्लीमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपनं भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना रोखून धरलं. दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात आम आदमी पार्टीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजप कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दिल्लीतील डीडीयू मार्ग पोलिसांच्याकडून बंद करण्यात आला होता. आप एक केजरीवाल को गिरफ्तार करोगे 100 केजरीवाल पैदा होंगे इस देश के अंदर, 1000 केजरीवाल पैदा करेगी मेरी भारत. आपच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या आंदोलनामुळे दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा भेडसावू लागलेत. या पाणी टंचाईच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला. जायकवाडी धरणातील पाणी पातळीतली घट ही प्रचंड आहे, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. शहरातल्या अनेक भागात 7 ते 8 दिवसांनी पाणी येतं. दरम्यान चिखलठाणा परिसरातल्या नागरिकांना देखील अशाच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या परिसरात आम आदमी पक्षाच्या वतीनं हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाणी द्या अशा घोषणा देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ 6% पाणीसाठा उरलाय. जुलैपर्यंतच पुरेल एवढा पाणीसाठा जायकवाडी धरणात शिल्लक असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. सर्वात मोठं धरण म्हणून मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये 6%वर पाणीसाठा आल्यामुळे आता संपूर्ण मराठवाड्याची चिंता या ठिकाणी वाढलेली दिसून येते. लवकर पाऊस न झाल्यास पाणी टंचाईच्या झळा आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा अशी प्रार्थना सर्वसामान्य नागरिक करत आहेत. तिकडे पाणीबाणी असताना राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. कोकणातील आंबा पिकांसह फळबागांना अवकाळीचा फटका बसलाय. अवकाळीमुळे जे नुकसान झालंय त्याची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागच्या 2 ते 3 दिवसात राज्यातल्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला। कोकणात देखील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस झाला। चिपळूणमध्ये अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसानं अडरे अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झालेत। मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना जुलैमध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडतो त्याच पद्धतीनं इथे पाऊस पडल्यानं ग्रामस्थांनी मे महिन्यात वेगळाच अनुभव घेतला। मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झालेत। गावातील पुलाचं काम करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील घावनळे गावातील गावकरवाडी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला। या वादळात हजारो झाडं उन्मळून जमीनदोस्त झालेत। त्यामुळे इथल्या बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे। वादळी वाऱ्यामध्ये माझ्या बागेतमधील साग, आंबा आणि काजू कलमे उन्मळून पडलेले। अक्षरशः आंबा पीक हे हाताशी आलेलं पीक आमचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। कोकणात नाही तर राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा मोठा फटका बसलाय। आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागलेत ते सरकारच्या मदतीकडे। कोकणात वादळी वारे आहेत तर काही ठिकाणी सूर्य आग ओकतोय। उन्हाच्या काहिलीमुळे सर्वसामान्य हैराण आहेत। अशातच सगळ्यांचे डोळे पावसाकडे लागलेत। पावसाबद्दलची एक आनंद वार्ता हाती आली आहे। उन्हानं हैराण झालेले सर्वसामान्य चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत। असा हा मान्सून आज अंदमानात दाखल होतोय। भारतीय हवामान विभागानं सुद्धा मान्सून 19 मे पर्यंत अंदमानात दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता। गेल्या वर्षी मान्सून 22 मे पर्यंत अंदमानात दाखल झाला। यंदा तो 2 ते 3 दिवस आधीच दाखल झालाय। निकोबार बेटांवर पावसाच्या सरी कोसळलेत। अंदमानातून मार्गक्रमण करत मान्सून 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे। जून मधल्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या सरी महाराष्ट्रात बरसतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। पुण्यामध्ये शनिवारी झालेल्या अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला। भरधाव वेगानं कारनं जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला। या अपघाताप्रकरणी एका 17 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे। पुण्यातल्या कल्याणनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री 2:15च्या सुमारास हा भीषण अपघात झाला। एक 17 वर्षीय मुलगा चालवत असलेल्या भरधाव वेगातील कारनं दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुण आणि तरुणीला जोरदार धडक दिली। या धडकेनंतर हे तरुण तरुणी रस्त्यातच फेकले गेले। कारच्या धडकेत बाईकवरून जाणाऱ्या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला। फुल गाडी स्पीडने आली होती। ही गाडी लेफ्टनी हळूहळू चालली होती तर त्यांना गाडी कंट्रोल नाही झाली। त्यांनी डायरेक्ट मागणे यांना ठोकलं तर तो मुलगा सरळ जाऊन स्वीपवर धडकला आणि मुलगी अक्षरशः वरती उडून खाली पडली होती त्या जागेवर। मी जिथे थांबले तिथे या कार चालवणाऱ्या मुलाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी बेदम चोप दिला। कार चालवत असलेला अल्पवयीन मुलगा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। अल्पवयीन मुलगा चालवत असलेली कार ही बिना नंबर प्लेटची होती। कार चालवत असलेला अल्पवयीन मुलगा पुण्यातल्या एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असल्याची माहिती समोर येते। पुण्यातल्या वानवडी भागात ज्वेलरवर शनिवारी दुपारी दिवसाढवळ्यात दरोडा पडला होता। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। या लुटारूंना पकडण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं। पुण्यातल्या वानवडी भागातील ज्वेलर्सवर शनिवारी दिवसाढवळ्यात तोंडाला मास्क बांधून आलेल्या 8 जणांनी गावठी पिस्तूलचा धाक दाखवत दरोडा टाकला। या चोरट्यांनी तब्बल 300 तोळं सोनं लुटून नेलं। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या ही लूट झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र फिरवली। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींना जेरबंद केलाय। विशेष म्हणजे पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी पळून जाताना सारसबाग भागात कपडे बदलले होते। ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय। पोलिसांनी सखोल अभ्यास करत 24 तासात 8 पैकी 7 आरोपींच्या मुसक्या आवळलेत। 7 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये एक ज्युएनाइल आरोपी आहे आणि जवळपास त्या आरोपी त्यांच्याकडनं आपण 601 ग्रॅम सोने, त्याचबरोबर 2 दुचाकी, 1 चारचाकी, 6 मोबाईल असा जवळपास 48,30,000चा ऐवज आपण जप्त केलेला आहे। सर्व आरोपी कोथरूड भागात राहणारे आहेत। आरोपींनी नशा करून दरोडा टाकल्याचा पोलिसांना संशय आहे। या आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करण्याची कामगिरी पुणे पोलिसांनी बजावली आहे। कंटेनरमधून गॅस चोरी करताना भीषण दुर्घटना घडली। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात ही भीषण घटना घडली। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चाकण शिक्रापूर मार्गावर शेल पिंपळगावमध्ये पहाटे 5च्या सुमारास एका कंटेनरमधून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस चोरी करणं सुरू होतं असं समोर आलं। अशातच गॅसचा स्फोट झाला। या ठिकाणी एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले। घटनास्थळी 3 ते 4 टाक्या फुटलेल्या अवस्थेतल्या आढळून आल्या आहेत। या स्फोटामुळे मोठी आग लागली होती। या आगीत इथे असलेल्या ढाब्यासह इथे पार्क केलेल्या इतरही काही वाहनांना मोठी आग लागली। तसंच स्फोटाच्या धक्क्यानं आजूबाजूच्या घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत। चाकण पोलीस या घटनेचा तपास करतायत। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गॅस चोरी करण्याचा गोरखधंदा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे। पुण्यातील रिक्षा चालक सध्या आर्थिक कोंडीत सापडलेत।
ही कोंडी फोडण्यासाठी रिक्षांचं नवीन परमिट देणं थांबवावं अशी आग्रही मागणी रिक्षा चालक मालक संघटनेकडून केली जाते. पुण्यात प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात रिक्षाचा वापर केला जातो. मात्र गेल्या काही दिवसात रिक्षा चालकांचा व्यवसाय मंदावलाय. पुण्यात गेल्या 7 वर्षात रिक्षांची संख्या 67,000 वाढली. वाढत्या रिक्षांच्या संख्येमुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झालाय. पुण्यात आरटीओकडून रिक्षांची उदंड परमिट वाटली गेल्यानंच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केलाय. रिक्षाचे नवीन परमिट देणं तात्काळ थांबवावं अशी मागणी रिक्षा चालक मालक संघटनेनं केली आहे. पूर्वी धंदा व्हायचा लॉकडाऊनच्या आधी 2000 ते 2200च्या आसपास, आणि आता कंडिशन अशी एवढे परमिट सोडले तर आता 600-700 रुपये घेणं बी अवघड झाले. आता हे परमिट ओपन केल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली की रिक्षावाल्यासाठी भाडे मिळण्यासाठी भांडतोय, आज अशी परिस्थिती झालेली आहे. वाढत्या वाहतूक पर्यायांच्या सोबत वाढलेल्या रिक्षांच्या संख्येमुळे प्रवाशांची विभागणी झाल्यानं रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झालाय. त्यातच पारंपरिक प्रवासी रिक्षापासून दूर गेल्यानं रिक्षा चालक आर्थिक कोंडीत सापडला आहे. सोन्याचे दर नवनवीन उच्चांक गाठतायत. सोन्याचे दर आता 75,000च्या घरात पोहोचलेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढत असल्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याची झळ सोसावी लागते. राज्याची सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची वाढ झाली, त्यामुळे जळगावात सोन्याच्या दरानं 75,000चा टप्पा पार केलाय. जीएसटीसह 1 तोळे सोन्याचे दर 76,200 रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या दरात सुद्धा प्रति किलो 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. 1 किलो चांदीचे दर 90,000वर पोहोचलेत. जागतिक बँकेचे व्याजदर कमी झाले असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवलाय. त्यामुळे सोन्यामध्ये सातत्यानं भाव वाढत असल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. ऐन लग्नसराईत सोनं चांदीत मोठी वाढ झाल्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याची झळ सोसावी लागते. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.